बातमी जालन्यातून. जालन्यामधील कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. जिनिंगमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे खरेदी केंद्र काही दिवस बंद होतं. 3 तारीखपासून 9 फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी केंद्र बंद होतं. जालन्यामधील सीसीआय कापूस खरेदी केंद्र हे आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. कापूस ठेवण्यासाठी जिनिंगमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे जालन्यामधील सीसीआय हे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे खरेदी केंद्र बंद होतं. दुर्दैव असं आहे की शहर खूप मोठं आहे, परंतु वसुलीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. साधारणपणे आत्तापर्यंतची 7 वर्षाची थकबाकी आहे ती 95 कोटीची आहे आणि आपली वसुली आहे ती आज तारखेपर्यंत 10.80 म्हणजे 11 कोटीच्या आसपास आजपर्यंत वसुली झालेली. वित्त आयोगाचे पैसे गेल्या 1.5-2 वर्षापासून मिळत नाही आहेत. आपल्याला प्रॉपर्टी टॅक्सवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं आणि पाणी आपल्याला 100 किलोमीटरवरून घ्यावं लागतं. त्यामुळं नागरिकांनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण टॅक्स भराल तेवढ्या चांगल्या सुविधा आपल्याला महापालिकेमार्फत देता येतील. दुर्दैव असं आहे